सत्र तिसरे BA भाग 2 मृदगंध विभाग क कविता संतवाणी। संतवाणीमध्ये संत चोखामेळा यांच्या अभंगांचा आपण अभ्यास करणार आहोत। संत चोखामेळा जन्मकाळ उपलब्ध नाही। संत चोखामेळा हे संत मंडळातील थोर संत म्हणून परिचित विठ्ठल भक्तीची परंपरा चोखोबांच्या घरात आजी आजोबांपासून चालत आलेली दलित जाणीवेचा पहिला हुंकार चोखामेळांच्या अभंगातून व्यक्त झाला। चोखोबांच्या काव्यनिर्मितीची प्रेरणा जशी आध्यात्मिक तशी सामाजिकही असल्याचे त्यांच्या अभंगांवरून लक्षात येते। कोणतीही सांस्कृतिक परंपरा पाठीशी नसताना प्रांजळ भावनेने केलेली काव्यनिर्मिती किती उत्कट होऊ शकते हे त्यांच्या अभंगातून जाणवते। बाह्यरूपापेक्षा आंतरिक भाव पवित्र व सात्विक असतो याची प्रचिती प्रस्तुत अभंगातून येते। संत चोखामेळा हे विठ्ठलाचे भक्त म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत। विठ्ठल भक्तीचा महिमा हा वारकऱ्यांसाठी नवा नाही, मात्र संत चोखामेळा यांची विठ्ठल भक्ती जी आहे ही अतिशय डोळस आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये नांदत असलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर आधारित जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा संत चोखामेळांच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे अंतर्भाव असल्याचं आपल्याला दिसून येतं। संत चोखामेळा यांच्यासारखा क्रांतदर्शी आणि विद्रोही तसेच परखडपणे आपली भूमिका व्यक्त करणारा संत वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला असल्याचे दिसणे कठीण वाटते। वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाला, विचारधारेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता आपला जो समते आधारित विचार आहे तो विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचं काम ह्या द्रष्ट्या संतांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। प्रखर बुद्धिवाद तसेच अतिशय डोळसपणे विचारांची केलेली समीक्षा ही संत चोखामेळा यांच्या अभंगांची खासियत आहे। ह्या अभंगांमध्ये चोखामेळा बाह्यरूपापेक्षा आंतरिक भाव पवित्र व सात्विक असतो याची प्रचिती देताना दिसतात। आता आपण अभंग वाचूया। ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे काय भुललासी वरलिये रंगे। चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। आता ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा। ज्याप्रमाणे ऊस हा वरून दिसायला काळा दिसतो, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, मात्र त्याचा रस हा कसा आहे, मधुर आहे। काय भुललासी वरलिया रंगा म्हणजे तुम्ही वरवरच्या बाह्य रूपाला भुलून आपले शहाणपण, आपला विवेक गमावून बसू नका, जणू असाच सल्ला इथे संत चोखामेळा देताना दिसतात। कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा।
ज्याप्रमाणे कमान डोंगी म्हणजे वाकडी असते, पण त्यातून निघालेला तीर जो आहे तो मात्र सरळ असतो. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे. ज्याप्रमाणे नदी वळणं घेत घेत चाललेली असते, वेडी वाकडी असते, मात्र तिच्यामध्ये असलेलं जल हे अमृतासमानच आहे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. आता खरा जो सार्थक अर्थ आहे तो इथे आहे. बाकी इतर नदीची, उसाची है ना, कमानीची उपमा देऊन इथे चोखामेळांनी जो आशय व्यक्त केलेला आहे तो निश्चित अभ्यासण्यासारखा आहे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आता हा जो संदर्भ आहे हा त्या काळातला आहे जेव्हा माणसाची ओळख ही त्याच्या रूप, धन, पद आणि बल ह्या 4 गोष्टींच्या आधारावर केली जात होती. समाजामध्ये वर्णाश्रम व्यवस्था नांदत होती आणि त्या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ग समाजामध्ये आपल्याला त्या काळामध्ये दिसून येत होते. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे स्वतःला श्रेष्ठ समजायचे, मात्र शूद्र हा जो ह्या वर्गामध्ये येणारा व्यक्ती आहे त्याला मात्र तुच्छतेची, उपेक्षेची वागणूक समाजामध्ये दिली जायची. म्हणून तो संदर्भ या अभंगांमध्ये आपल्याला दिसून येतो. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा म्हणजे काय, तर संत चोखामेळांसारखा एवढा प्रतिभावान कवी, सज्जन संत, ज्याचं अंतरंग बाह्यरंग निर्मळ आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, अशा व्यक्तीला सुद्धा समाजातल्या ह्या कर्मकांडांचा, चाली रीती, प्रथा, परंपरांचा छळ सहन करावा लागला. आणि ह्या ज्या मान्यता आहेत ह्या मान्यता मानवीयता विरोधी आहेत, असा सूर इथे संत चोखामेळा यांनी व्यक्त केलेला आहे की माणसामध्ये तुम्ही ज्या काही भिंती उभ्या केलेल्या आहेत, हा जो काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेदभाव आहे हा अन्याय करणारा आहे आणि हा अन्याय दूर झाला पाहिजे. म्हणून चोखामेळा म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, म्हणजे विठ्ठलाप्रती माझ्या हृदयामध्ये असलेली माझी भक्ती ही डोंगी नाही, डोंगी नाही आणि ढोंगी पण नाही. म्हणजे काय, विठ्ठलाप्रतीची निस्सीम भक्ती मी माझ्या अंतरंगामध्ये जपून ठेवली आहे, मात्र मी त्याचा कुठे बाजार मांडलेला नाही. आणि म्हणूनच इथे चोखामेळा म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माझ्या वरवरच्या रंगारूपाला बघून तुम्ही माझं मूल्यमापन करू नका, तर माझं जे अंतरंग आहे हे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रममान झालेलं आहे. अशा प्रकारे संत चोखामेळा यांची जी अभंगरचना आहे ही आपल्याला आत्मपरीक्षणासोबतच कठोर समीक्षा करायला सुद्धा प्रवृत्त करताना दिसते. काही असामाजिक तत्व
ह्या समाजामध्ये सदैव नांदत असतात आणि त्या असामाजिक तत्वांना चुकीचं म्हणण्याची हिंमत, जे ठीक नाही त्याला हे ठीक नाही असं म्हणण्याची हिंमत असण्याची क्षमता असलेला हा संत, वास्तविक पाहता त्या काळामध्ये जेव्हा की वैदिक परंपरा आणि वर्णाश्रम व्यवस्था इतकी दृढ आणि प्रबळ होती, त्या काळात चोखामेळासारख्या संतांनी माणुसकीसाठीचा आपला हुंकार व्यक्त करणं हे अतिशय धाडसाचं आहे आणि सर्वांना प्रेरणा देणारं आहे. त्यामुळे संत चोखामेळा यांची अभंग रचना आजही आपल्याला मानवतेचा संदेश तर देतेच, सोबतच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद पण देते. अशा प्रकारे संत चोखामेळा ह्यांच्या रचनेचा आपण अभ्यास केला आहे. धन्यवाद.